नमस्कार. आता त्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेली असते आणि ड्रायव्हरला पोलीस खूप मारतात आणि शेवटी त्याच्याकडून सत्य वधवून घेतात. ड्रायव्हर हा लावण्याचं नाव घेतो. आता लावण्याचं नाव घेताच अर्णवला मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो, लावण्या म्हणजे हे सगळं लावण्याने केलं होतं. तर आता अर्णवला लावण्याचा खूप राग येतो. अर्णव जातो आणि लावण्याचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली का असं करायची? माझं नाव खराब का केलंस तू? आता लावण्या म्हणते, हे मी नाही तर वल्लरी मामीने केलं आहे. वल्लरी मामीने मला करायला सांगितलं म्हणून मी केलं. आता अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते की वल्लरी मामीने हे करायला सांगितलं. अर्णव डायरेक्ट तावातावाने घरी येतो आणि वल्लरी मामीवर धावून जातो. हात उचलतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली मामी असं वागण्याची? अगं का तू त्या मुलीच्या जीवावर उठली आहेस? काय तिने तुझं बिघडवलं आहे? का तिला तू जीवे मारण्याची अशी सुपारी दिलीस? तेव्हा वल्लरी म्हणते, मी काहीच नाही केलं आहे अर्णव. तेव्हा अर्णव म्हणतो, खोटं बोलू नकोस मामी. अगं ड्रायव्हरने सत्य ओकलं आहे. त्याने लावण्याचं नाव घेतलं आणि लावण्याने तुझं. लावण्या म्हणाली, सगळं वल्लरी मामीने तिला करायला सांगितलं आहे. आता आजीला सुद्धा मोठा धक्का बसतो. आजी जाऊन वल्लरीचा थोबाड फोडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली गं ईश्वरीच्या बाबतीत असं वागण्याची? आणि तू सुपारी दिलीस ईश्वरीची? आता वल्लरी घाबरते. वल्लरी मनात विचार करते, या मूर्ख लावण्याने सगळं माझ्यावर ढकललं वाटतं. मी सोडणार नाही हिला. त्या वल्लरी म्हणते, नाही मी असं काहीच नाही केलं आहे. उलट त्या लावण्याने केलं आहे. त्या लावण्यानेच ईश्वरीला मारण्याची सुपारी दिली होती त्या माणसाला. तो ड्रायव्हर आपला नव्हताच. आता अर्णव म्हणतो, नक्की काय चाललं आहे? वल्लरी मामी तुझं नाव घेते आणि लावण्या तिचं. दोघी एकमेकींचं नाव काय घेत आहे? तेव्हा आता आजी म्हणते, अर्णव एक काम कर, या दोघींनाही पोलिसांच्या ताब्यात दे. मग बरोबर दोघीही सत्य काय आहे ते बाहेर काढतील. सत्य बरोबर बाहेर येईल, मग आपल्याला कळेल. तेव्हा आता अर्णव म्हणतो, बरोबर बोलतेस तू आजी. आणि अर्णव हा पोलिसांना बोलवतो. आता पोलीस तिथे येतात आणि अर्णव म्हणतो, या दोघींनाही घेऊन जा आणि तुमचं काय असतं ना ते 3rd डिग्री देऊन या दोघींकडूनही सत्य वधवून घ्या. आता अर्णवने लावण्य आणि वल्लरी मामी दोघींनाही पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आता दोघीही खूप घाबरलेल्या असतात. तर इकडे ईश्वरीला अर्णवचा खूपच राग आलेला असतो. अर्णव का असा वागला आणि याने असं का केलं? एखाद्याच्या जीवावर एखादा माणूस कसा उठू शकतो? आता पोलिसांना सुद्धा ईश्वरी अर्णवचं नाव सांगत नाही. तेव्हा नमू म्हणते, अगं तू त्या अर्णवची कंप्लेंट करणार होतीस ना, मग तू का नाही त्याचं नाव घेतलंस? पोलिसांनी विचारलं तरी तू त्याचं नाव का नाही घेतलंस? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही असंच नाही घेतलं. तेव्हा नमू म्हणते, नक्की तुझ्या मनात काय चालू आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला तर त्याला धडा शिकवायचा आहे, पण कसा तो मी त्याचा विचार करते आहे. कारण त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मी त्याला सोडणार नाही. आता अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव म्हणतो, कशी आहे आता तब्येत? तेव्हा ईश्वरी म्हणते, असा खोटेपणा करून काय मिळणार आहे हो सर तुम्हाला? इकडे तर दाखवता तुम्ही किती उदार आहात, किती चांगले आहात आणि इकडे तर लोकांचे जीव घेण्याचे प्रयत्न करता. तेव्हा अर्णव म्हणतो, मी कधीच लोकांच्या जीवावर उठत नाही. मी जरी फटकळ असलो तरी कुणाचा जीव घेणाऱ्यातला नाही आहे. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.